देशमुख खाली बसला 2-4 जण तुम्ही जर खाली बसले तर बघ फोटोग्राफर खाली बसला पाहिजे मग त्याला दिसत नाही जे उभा आहे तरी खुर्च्यामध्ये मागं बसा पाहिजे आहेत पाठीमाग खुर्च्यामध्ये उभा आहेत ना लोक मला लांबचा प्रवास करायचा त्याच्यामुळं जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो तेवढं मात्र लक्षात ठेवा. या 1-1.5 महिन्याच्या काळात एक बाहेर अशी चर्चा आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षणाची काय गरज. हे नवीन आणलं, मी अंतर्वालीतून पण सांगितलं आणि आता पण सांगतो तुम्हाला, सावध व्हा हे सांगण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्याच मराठा समाजाला माझं सांगणं आहे. कारण तब्येत खराब आहे तरी मी का थांबलो, तर तुम्ही इतके संख्येनं मला जमल्याला दिसला. मला कुठंतरी तुमच्यातली तळमळ लक्षात आली, तुमच्यातला कट्टरपणा लक्षात आला, म्हणून मी थांबलो. कारण मला लोक पुन्हा ॲडमिट व्हायचं कोल्हापूरला जाऊन. या 1-1.5 महिन्याच्या काळात मुद्दामून ते शब्द बाहेर आणला, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची काय गरज. त्यांना आरक्षणाची गरज नाही, का तर ते सदन आहे, त्यांच्याकडं ऊस आहे, पाणी आहे, त्यांच्याकडं फळबागा आहे. मी नाव पण घेणार आहे, वेळ आलं आत्ता नाही घेणार, पण वेळ आलं घेणार आहे. अरे बाबा म्हणलं मला सांग, मंत्री आहे मला एक सांग, त्यांना गरज नाही आहे, पाणी आहे, बागायती म्हणून. इथल्या ओबीसीला पाणी नाही आहे का? त्यांच्याकडे ऊस फळबाग नाही आहे का? मग त्यांना तर काय गरज आरक्षणाची? तो नोकरी जात नाही का? तो सदन नाही आहे का? की तुम्ही कोणता नवीन निकष लावायला लागला, इकडे सदन भाग येऊन आरक्षण नको. इथला काय फक्त मराठा सदन नाहीये ना, 18 पगड जातीचे लोक सुद्धा आहेत. जो मराठ्यांना तुम्हाला न्याय लावायचा आहे, मग तो सगळ्यांनाच लावा. मग गप बसले, त्यांच्या लक्षात आलं याड बोलायला लागलं. कारण मी बोललो ते चूक नाही बोललो. आम्ही सदन तसेच आमचे दुसरे ओबीसी बांधव सुद्धा सदनाचे, तरी त्यांना आरक्षण पण आहे, नोकऱ्या पण आहे, शिक्षण पण मिळत आहेत उच्च आणि बागायती पण. मग मराठ्यात भेदभाव का? ते असं बोललेलं काय होतं की मराठ्यांना पण वाटलं पाहिजे, हो आपण सदन काय गरज. अरे पण आमच्या शेजाऱ्याकडं